ART किंवा आर्टिफिशियल जे रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात मुख्यत्वे. पहिली ट्रीटमेंट आहे ती IUI. IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन म्हणजे ज्या पुरुषांमध्ये स्त्री शुक्राणूची संख्या कमी आहे ते त्या पुरुषांचे शुक्राणू वॉश करून स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जातात ज्या वेळेला तिचे स्त्रीबीज फलित होतं त्यावेळेला. आणि दुसरे तंत्रज्ञान आहे ते IVF. IVF मध्ये स्त्रीला हे 10 दिवस इंजेक्शन देऊन तिचे बीज मोठे केले जातात किंवा वाढवले जातात आणि ते मॅच्युअर बीज झाल्यानंतर ते बाहेर काढून घेतले जातात आणि त्यामध्ये त्याच्या बाजूला शुक्राणू सोडून हे गर्भ बनवतात, त्याला IVF म्हणतात. आणि तिसरं तंत्रज्ञान आहे ते अजून प्रगत आहे, ICSI. तर त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हटलं जातं. तर ह्यामध्ये मेनली हे पुरुष वंध्यत्वासाठी कामाला येतं ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची हालचाल कमी आहे किंवा ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी आहे किंवा अगदीच शुक्राणू नाही आहेत, एझोस्पर्मियाचे पेशंट आहेत, ह्यामध्ये सुद्धा अंडकोशाला छेद देऊन शुक्राणू काढले जातात व त्या शुक्राणूद्वारे एकेका स्त्रीबीजामध्ये एक शुक्राणू टाकून गर्भ फलित केले जातात. आणि बाकीची जी प्रक्रिया आहे ती IVF सारखीच होते. 3 ते 5 दिवस ते गर्भ वाढवले जातात व परत स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. तर हे 3 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत मुख्यत्वे जे आम्ही IVF मध्ये करतो.